नमस्कार मित्रांनो, मी गौरवगिरी. हे बघा पार्किंगचं काम चालू आहे. तिथे आपल्याला प्लेट्स लावायच्या, फाउंडेशन प्लेट जसं तिथे लावल्या तुम्ही बघू शकता. ओके, तर ह्या एका लाईनमध्ये अलाईन आल्या पाहिजे. तर तुम्ही ही जी जुनी आहे ही बघू शकता, एकदम अलाईन असेल एका याच्यामध्ये. संजू हेल्मेट घाल. हे बघा, हे सगळं अलाईन. तर ह्यासाठी काय, आता फाउंडेशनचं आमची साईज आहे 800 बाय 500. तर हे मार्क कसं होतं, हा सेंटर काढला जातो आणि तो लास्टचा जो 13 नंबरचा आमचा कॉलम आहे उभा, त्याचा सेंटर. आणि त्या सेंटरपासून इकडे आपल्याला टाकायचं आहे 400 mm, तिकडे 400 mm. आता हा इसेंट्रिक येईल कारण की इकडे गटर्स आहे, त्यामुळे ह्या पॉईंटपासून इकडे टाकला आहे आम्ही 500 mm. आणि इकडे जर बघितलं तुम्ही, याचा परत पुन्हा सेंटर घेऊन हा 250, 500, हा टोटल 800 अशा प्रकारे मार्किंग करावं लागते. शेवटचा खड्डा तर 1 नंबरचा खड्डा मार्किंग करून मोजून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून इथं डिस्टर्बन्स येणार नाही. नंतर ह्या ज्या आपल्या फाउंडेशन प्लेट्स आहे, जेव्हा आम्ही त्या फिट करू तेव्हा त्याला पण अशाच दोऱ्या बांधून काम करण्यात येईल. आणि इट विल बी गुड फॉर फ्युचर स्कोप. कारण की ह्या बऱ्याच बारीक गोष्टी असतात, कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही. आता हे आमच्या सेंटरच्या मार्किंग होत्या. 3.20ला मार्किंग आहे आपली पूर्ण, प्रत्येक 3200 mm ला. ओके, हा पण जर तुम्ही बघितला, हा आला आहे तुमचा इसेंट्रिक, याचाही सेंटर काढला. ही दोरी सरळ जर गेली ना तर डायरेक्ट सरळ तिथपर्यंत तुमच्या 13व्या कॉलमपर्यंत सरळ. आणि याच्याने काय होतं, तुमचा जो सेंटर आहे तो चुकत नाही. मग तुमचा आता हा एक्सकॅव्हेशन मार्क झाला असा आणि सगळे एक्सकॅव्हेशन सेम आले तुमचे 800 बाय 500. मग तुमचं काय होतं, मध्ये जो ती फाउंडेशन प्लेट येणार आहे ती सेंटरला येते. आता इथं जशा या फाउंडेशन प्लेट टाकल्या आहे सेंटरला, म्हणजे याच्यावर तुमचं हे जे कॉलम उभे आहेत हे जुने आहेत. हे आता रिनोव्हेशनचं काम चालू आहे आमचं. हे त्याच्या नवीन कॉलम व्हर्टिकल लावून मग त्याला हे देऊन पॉलिकार्बोनेट शीट वगैरे टाकावं लागेल. त्या प्रकारे बघू शकता असं काम चालू आहे. काही तुम्हाला प्रश्न असतील, सेंटर वगैरे काढायचे, कसं काय करायचं, याच्यात लेवल ही महत्त्वाची असते. तर त्याही गोष्टी मी सांगेल, तुम्ही कमेंट करा, विचारा मला काय विचारायचं. आय विल आन्सर इट. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकतो आहे. वेळ नसतो त्यामुळे व्हिडिओ टाकू शकत नाही, अपडेट देऊ शकत नाही रोज. पण काही प्रश्न असतील, काही शिकायचं असेल सिव्हिल कन्स्ट्रक्शनबद्दल तर लेट मी नो. मी प्रयत्न करेल व्हिडिओ बनवायचं. जे माझे कामं चालू आहे ते त्याप्रमाणे तरी ॲटलिस्ट ते सांगत जाईल, व्हिडिओ काढत जाईल. त्या बघा पोरांना सांगितलं होतं. तर ही त्यांची 500वर मार्किंग चालू. कितीवर मार्किंग रे भाऊ? 500 ना. हे बघ, ती 500, ही 250 सेंटर आणि हा 200, हा 250 बरोबर, आणि हा 500 अशी मार्किंग करता. इकडे बघा जयप्रकाश, हे आमचे माणसं आहे परमनंट. कृष्णा भाऊ, जयप्रकाश भाऊ. चलो बाय, थँक्यू. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ बघून आवडला असेल तर शेअर करा.